फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 2 अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे आणि या अभ्यासामध्ये आज आपण प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर बघत होतो। 28 जानेवारी 2018 चा पेपर आपण सॉल्व्ह करायला घेतलेला आहे। 2018 मध्ये दोन पेपर होते, जसे पेपर 2 साठी जसे की अर्थशास्त्रासाठी पेपर 2 आणि पेपर 3 असे दोन पेपर असायचे। ठीक आहे, त्यातला दुसरा पेपर म्हणजे पेपर 3 जो आहे टोटल पेपर्स मधला एमएस सेट चा, तो आपण सॉल्व करतो आहोत। त्यातले काही क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत, काही क्वेश्चन्स उरलेले आज आपण कंप्लीट करणार आहोत। ठीक आहे, सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना आणि संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत। महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1 साठी टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत। अगदी थोडे दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत आणि 17 ते 18 दिवसामध्ये पेपर 1 मध्ये मॅक्सिमम मार्क्स मिळवण्याचा हा एक मंत्र आहे, ज्याच्यामध्ये टेस्ट सिरीज देऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता की एका तासामध्ये कसे क्वेश्चन सॉल्व करायचे किंवा कसे आपल्याला पेपर कंप्लीट करायचा आहे, या टेस्ट सिरीज मार्फत ते तुम्हाला समजणार आहे। याची न्यू बॅच जी आहे ती 8 मार्चला स्टार्ट होते। परीक्षेच्या एक दिवस आधीपर्यंत तुम्ही ह्या टेस्ट जर अटेम्प्ट केलं तर नक्कीच प्रॅक्टिस तुमची कंटिन्यू राहणार आहे। 50 टेस्टची प्रॅक्टिस तुमची याच्यामध्ये होणार आहे। याची फीस आहे 999 रुपये आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही लगेचच या टेस्ट सिरीजला जॉईन होऊ शकता। शिवाय क्विक रिव्हिजन पीडीएफ, ठीक आहे, आम्ही एक क्विक रिव्हिजन पीडीएफ केले ज्याच्यामध्ये 2000 प्लस एमसीक्यूज आहेत। ऑल युनिट वर्सचे एमसीक्यूज आहेत, हे पेपर 1 साठीचे सगळ्या युनिट वर्सची प्रॅक्टिस तुमची याच्यामधून होणार आहे आणि 100% आपला चांगला रिझल्ट येईल या रिव्हिजन क्विक रिव्हिजन पीडीएफ मध्ये। 1 ते 2 दिवसामध्ये हे एमसीक्यूज रीड करून तुम्ही 1-2 वेळेस रीड करून देखील तुम्ही याच्यापैकी मॅक्सिमम मार्क्स घेऊ शकता। या क्विक रिव्हिजन पीडीएफ ची प्राइस आहे 699 रुपये। सेम व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून लगेचच तुम्ही पीडीएफ मागवू शकता आणि आपल्या प्रिपरेशनला स्टार्ट करू शकता। ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज क्वेश्चन। 51 नंबरचा क्वेश्चन आहे। टोटल 75 क्वेश्चन या थर्ड नंबरच्या मध्ये आहेत। ठीक आहे, ओके, 51 क्वेश्चन। As per the RBI definition, just a minute. As per the RBI definition, money supply with the public in India M1 is defined as रिझर्व्ह बँकेच्या व्याख्येनुसार लोकांकडील पैशाची पुरवठ्याची M1 ची व्याख्या अशी केली जाते। म्हणजे M1 मध्ये काय काय घेतलं जातं? ऑप्शन्स आहेत करन्सी विथ द पब्लिक प्लस डिपॉझिट मनी विथ द पब्लिक। सेकंड ऑप्शन आहे करन्सी विथ द पब्लिक प्लस पोस्ट ऑफिस सेव्हिंग डिपॉझिट। देन सी आहे नोट्स अँड कॉइन्स इन अ कॅल्क्युलेशन, नोट्स इन कॅल्क्युलेशन अँड डिमांड डिपॉझिट्स ऑफ बँक। लोकांकडील रोखता व लोकांकडील ठेवी पैसा, लोकांकडील रोखता पोस्ट ऑफिस मधील बचत ठेवी, लोकांकडील रोखता व तिसरा ऑप्शन आहे चलनातील नाणी व नोटा। त्याच्यानंतर ऑप्शन डी आहे चलनातील नोटा व बँकांच्या मागणी ठेवी आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, करन्सी विथ द पब्लिक डिपॉझिट मनी विथ द पब्लिक। ठीक आहे, लोकांकडील रोखता प्लस लोकांकडील ठेवी पैसा, याला आपण काय म्हणतो? M1। ठीक आहे, ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे 52 नंबरचा। डॅश डॅश इज द ओल्डेस्ट स्टॉक एक्सचेंज इन इंडिया। डॅश डॅश हे भारतातील सर्वात जुने आहे। ठीक आहे, काय जुना आहे? ऑप्शन्स आहेत NSE, ASE, BSE, DSE। ठीक आहे, सो याचा करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज। ठीक आहे, ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे। इन 3 टायर स्ट्रक्चर ऑफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट इन्स्टिट्यूशन्स द अपेक्स स्टेट लेवल इन्स्टिट्यूशन इज डॅश डॅश। सहकारी पतपुरवठ्याच्या 3 स्तरीय रचनेत राज्य पातळीवर शिखर संस्था डॅश डॅश ही आहे। ऑप्शन आहेत RBI, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, नाबार्ड, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक। ठीक आहे, आणि याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स। ठीक आहे, 3 टायर स्ट्रक्चर्स मध्ये काय येतं? या पातळीवर शिखर संस्था कोणती असते? स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स असते। ठीक आहे, ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे। इन विच सिच्युएशन क्वालिटेटिव्ह क्रेडिट कंट्रोल्स आर इफेक्टिव्ह इन द इकॉनॉमी। खालीलपैकी कोणत्या स्थितीत गुणात्मक पतनियंत्रण अधिक प्रभावी असते? ऑप्शन्स आहेत टू कंट्रोल इन्फ्लेशन, टू कंट्रोल डिफ्लेशन, टू कंट्रोल इम्पोर्ट्स, टू कंट्रोल एक्सपोर्ट्स।
स्थितीची स्थिती नियंत्रित करण्यासाठी, अपस्फीतीची स्थिती नियंत्रित करण्यासाठी, आयात नियंत्रणासाठी आणि निर्यात नियंत्रणासाठी. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, टू कंट्रोल इन्फ्लेशन. स्फीतीची स्थिती नियंत्रित करण्यासाठी याची गरज असते. ठीक आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे RRBs were initially established in year 1985 in India. RRBs are scheduled bank. ठीक आहे. 1985 मध्ये प्रारंभिक क्षेत्रीय ग्रामीण बँकांची स्थापना झाली होती आणि क्षेत्रीय ग्रामीण बँका अनुसूचित बँका आहेत. ठीक आहे. सो याच्यामध्ये सेकंड स्टेटमेंट जे आहे क्षेत्रीय ग्रामीण बँका अनुसूचित बँका आहेत हे बरोबर आहे. फक्त इयर जे आहे ग्रामीण बँकांच्या स्थापनेचं ते इथे चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे आपलं फर्स्ट स्टेटमेंट चुकीचं आणि दुसरं स्टेटमेंट बरोबर असं आपला आन्सर असणार आहे, करेक्ट आन्सर. आणि या ऑप्शन्स पैकी ते करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी मध्ये. ठीक आहे. सो स्टेटमेंट इनकरेक्ट आणि सेकंड इज करेक्ट. ठीक आहे. ऑप्शन डी ते करेक्ट आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे इंडिया रँक्स ॲट डॅश डॅश प्लेस इन टॉप प्रोड्युसर्स ऑफ स्टील्स इन वर्ल्ड. पोलादाचे उत्पादन करणाऱ्या जगातील देशांमध्ये भारताचा डॅश डॅश क्रमांक आहे. कितवा? ऑप्शन्स आहेत 6th, 4th, 5th, 7th. 6वा, 4था, 5वा, 7वा. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 4th प्लेसवर आहे इंडिया. कशामध्ये? स्टील प्रोडक्शन मध्ये. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे consequent to the dash dash the concept of dominant position in industries was introduced in India. dash dash याचा परिणाम म्हणून उद्योगातील प्रभावी स्थान ही संज्ञा भारतात वापरण्यात आली आहे. ऑप्शन्स आहे सिका, SICA, कॉम्पिटिशन ऍक्ट 2002, MRTP ऍक्ट, इंडस्ट्रियल पॉलिसी रिझोल्यूशन 1956. कशामध्ये ही संज्ञा वापरण्यात आली आहे भारतामध्ये? सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी कॉम्पिटिशन ऍक्ट 2002. ठीक आहे. 2002 या ऍक्ट मध्ये हा कन्सेप्ट वापरलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे रँक इन द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ देअर इंटेन्सिटी द प्रॉब्लेम ऑफ द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट इन इंडिया ड्युरिंग द प्लॅनिंग पिरियड. ठीक आहे. योजना काळातील औद्योगिक विकासाच्या समस्याचा त्यांच्या घटना तीव्रतेनुसार क्रम लावा. म्हणजे ज्या ज्या घटना आहेत, या ज्या अडचणी आहेत त्यांच्या कशा क्रमाने? तीव्रतेनुसार, घटत्या क्रमाने. म्हणजे सगळ्यात जास्त, कमी कमी, अशा प्रकारे क्रम लावायचा आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये रिझन्स हे जे दिलेले आहेत, काय म्हणतात, पॉइंट्स जे दिलेले आहेत, प्रॉब्लेम्स जे दिले ते आहेत रिजनल इम्बॅलन्स, प्रादेशिक असमतोल, अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी, पुअर एक्सपोर्ट परफॉर्मन्स, निर्यातीची असमाधानकारक कामगिरी. ठीक आहे. आणि याच्यामध्ये बघा आता सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आपल्या समोर आहे तो आहे अनएम्प्लॉयमेंटचा. ठीक आहे. हा फर्स्ट नंबरला येईल. त्याच्यानंतर सेकंड नंबरला येते पुअर एक्सपोर्ट परफॉर्मन्स. एक्सपोर्ट जे आहे तो आपला जास्त होत नाही, हा सेकंड नंबरला आहे. ठीक आहे. आणि रिजनल इम्बॅलन्स, प्रादेशिक असमतोल जो असणार आहे तो 3 नंबरला, म्हणजे 3 नंबरचा मोठा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. घटत्या क्रमाने सगळ्यात मोठा बेरोजगारी, म्हणजे 2nd, 3, 1st. 2nd, 3, 1st. बी ऑप्शन इथं आपलं कसं असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे ऍज पर द न्यू क्लासिफिकेशन ऑफ इंडस्ट्रीज अँड मायक्रो एंटरप्राइजेस शुड हॅव मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट ऑफ रुपीज डॅश डॅश इन मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइजेस, रुपीज डॅश डॅश इन सर्व्हिस एंटरप्राइजेस रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. उद्योगाच्या नव्या वर्गीकरणानुसार सूक्ष्म उद्योग संस्थांमध्ये वस्तू निर्माण उपक्रम असल्यास अधिकतम गुंतवणूक डॅश डॅश व सेवा उपक्रम असल्यास डॅश गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये किती गुंतवणूक असायला पाहिजे आणि सर्व्हिस जर असेल तुमची तर त्याच्यामध्ये किती गुंतवणूक असायला पाहिजे. आणि ऑप्शन्स आहेत 10 lakhs in a manufacturing, 5 lakhs in a service, 15 lakhs in a manufacturing, 10 lakhs in a service, 25 in manufacturing and 10 lakhs in a service. आणि डी आहे 20 in manufacturing and 15 in service sector. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 25. हे कशामध्ये? वस्तू निर्माणसाठी आणि सेवा क्षेत्रासाठी 10. ठीक आहे. अशा प्रकारचा रेशिओ आहे, रेशिओ नाही ऍक्च्युली. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट टेक पार्ट इन अ मनी मार्केट ट्रान्झॅक्शन इन इंडिया. भारतातील नाणे बाजारातील व्यवहारामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? ऑप्शन्स आहेत सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स,
कमर्शियल पेपर्स, 90 डेज ट्रेजरी बिल्स अँड म्युच्युअल फंड्स. हे 4 ऑप्शन आहेत. चारही याला दिलेले आहेत. ठीक आहे. सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स, कमर्शियल पेपर्स, 90 दिवसांची ट्रेजरी बिले आणि म्युच्युअल फंड्स युनिट यापैकी कशाचा समावेश होत नाही नाणे बाजारामध्ये? फर्स्ट म्हणजे चौथा ऑप्शन म्युच्युअल फंड्स युनिट्सचा नाणे बाजारामध्ये समावेश होत नाही. ठीक आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे ॲज पर 2011 सेन्सस 51% ऑफ इंडियाज पॉप्युलेशन वॉज अर्बन. ठीक आहे. त्याच्यानंतर इन USA टुडे अबाउट 78% ऑफ पॉप्युलेशन इज अर्बन. ठीक आहे. 2011च्या सेन्सस प्रमाणे भारताच्या जनसंख्येनुसार 51% लोकसंख्या शहरी आहे. हे चुकीचं आहे, एवढी नाही आहे. ठीक आहे. ग्रामीण भागामध्ये जास्त लोक आहेत सध्या, पण 2011च्या जनगणनेनुसार म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट आपलं कसं असणार आहे इथे रॉंग असणार आहे. ठीक आहे. आणि हे 78% अर्बन पॉप्युलेशन USA मध्ये आहे आज बरोबर आहे. म्हणजे दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे, फर्स्ट आपला चुकीचं आहे. ठीक आहे. म्हणजे डी ऑप्शन इथे काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे ॲज पर 2011 सेन्सस इंडिया हॅड डॅश डॅश मिलियन प्लस सिटीज अँड देअर टोटल पॉप्युलेशन अकाउंटेड फॉर डॅश डॅश ऑफ टोटल अर्बन पॉप्युलेशन. सन 2011च्या गणतीनुसार भारतात डॅश डॅशहून शहरे दशलक्षाहून अधिक लोकसंख्येची होती व त्यांची एकूण लोकसंख्या एकूण नागरी लोकसंख्येच्या डॅश डॅश इतकी होती. त्यांचं प्रमाण सांगायचं की किती मिलियन सिटीत होते, शहरामध्ये होते आणि त्यांची एकूण लोकसंख्या किती होती नागरी भागाची. ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर बघायचं आपल्याला 57, ऍक्च्युली 51 आणि 61 म्हणजे दुसरा 51 कुठे ऑप्शन नाही आहे, हे मला माहिती आहे 51 आहे. सो याच्या बरोबरचं ऑप्शन आपलं कुठलं बरोबर असणार आहे मग? नो वेट 51 आहे 53. ओके 53 आणि 54 सॉरी 44 सी आन्सर इथे करेक्ट आन्सर आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे पॉप्युलेशन ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हॅव क्लोज रिलेशनशिप इन डेव्हलप थ्रू द कॉन्सेप्ट ऑफ. लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यांचा परस्पर संबंध हा डॅश डॅश या संकल्पनेतून मांडलेला आहे. ऑप्शन्स डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन, ऑप्टिमम पॉप्युलेशन, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन, पॉप्युलेशन ट्रॅप. लोकसंख्या संक्रमण अवस्था, पर्याप्त लोकसंख्या, लोकसंख्या घनता, लोकसंख्या सापळा. याचा करेक्ट आन्सर ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे. लोकसंख्या संक्रमण अवस्था. ओके. Next question. As per the 2001 and 2011 census of India, urban rural population ratio was dash dash and dash dash respectively. रेशियो सांगायचा आहे 2001 मध्ये झालेला सेन्सस आणि 2011 मध्ये झालेला सेन्सस. ठीक आहे. ऑप्शन सेल्स 1 2.6 1 2.2 1 raised to 2.5 and 1 raised to 2.0. त्याच्यानंतर बघा हे ऑप्शन्स तुम्ही बघा आणि याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. 1 2.6 म्हणजे अर्बन 1 होती 2001 मध्ये, तर रुरल होती 2.6 आणि 2011 मध्ये अर्बन होती 1 तर इकडे ग्रामीण किती होती 2.2. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे विच इज द करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द पॉप्युलेशन ऑफ अर्बन पॉप्युलेशन इन इंडिया ॲज पर 2011 सेन्सस. सन 2011च्या जनगणनेनुसार भारतातील नागरी लोकसंख्येच्या उतरत्या प्रमाणाचा क्रम कोणता बरोबर आहे. ठीक आहे. स्टेट्स दिलेले आहेत 2011च्या सेन्सस नुसार. सगळ्यात जास्त पॉप्युलेशन अर्बन कोणाची होती ते सांगायचं, त्याच्यानंतर कमी कमी. ठीक आहे. डिसेंडिंग सांगितलेली आहे ना, सगळ्यात जास्त कमी कमी. ठीक आहे. मग याच्यामध्ये तामिळनाडू महाराष्ट्र गुजरात, महाराष्ट्र तामिळनाडू गुजरात, तामिळनाडू गुजरात महाराष्ट्र, गुजरात तामिळनाडू महाराष्ट्र. सो याचा करेक्ट आन्सर आहे पहिले तामिळनाडू, मग महाराष्ट्र आणि मग गुजरात. ठीक आहे. फर्स्ट आन्सर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे इन इंडिया पॉप्युलेशन एम्प्लॉयड इन ऍग्रीकल्चर इज अप्रॉक्सिमेटली डॅश डॅश ऑफ टोटल इंडियन वर्कफोर्स अँड ऍग्रीकल्चर एक्सपोर्ट्स आर अबाउट डॅश डॅश ऑफ टोटल एक्सपोर्ट्स. भारतात कृषी क्षेत्रात कार्यरत असलेली लोकसंख्या एकूण श्रमसंख्येच्या अंदाजे डॅश डॅश इतकी आहे आणि एकूण निर्यातीच्या शेती उत्पादनाची निर्यात जवळपास किती आहे हे पर्सेंटेज सांगायचे आहे.
ऑप्शन्स आहेत 48, 25, 54, 14, 60 to 30%, 50 to 38%. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. टोटल अप्रॉक्सिमेटली 54 आहे ॲग्रिकल्चरमध्ये, ठीक आहे, आणि 14% आहे ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट्समध्ये, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन NFSM. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही विचारलेलं आहे. ऑप्शन्स आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ हाय यील्डिंग व्हरायटी सीड्स, डेमॉन्स्ट्रेशन ऑफ इम्प्रूव्ह प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, स्ट्रेटनिंग क्रेडिट फॅसिलिटीज, पॉप्युलरायझिंग न्यूली व्हरायटीज ऑफ क्रॉप्स. अधिक उत्पादन देणाऱ्या बियाणांचे जातीचे वितरण, सुधारित उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक, पत सुविधांचे बळकटीकरण आणि पिकांच्या नव्या जाती लोकप्रिय करणे. कोणतं या अभियानाचं उद्दिष्ट नाही. आणि याचं करेक्ट आन्सर ऑप्शन सी, क्रेडिट फॅसिलिटी सुधारणे किंवा त्याचं बळकटीकरण करणे हे याच्यामध्ये येत नाही, हे त्याचं उद्दिष्ट होत नाही, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे द क्लासिकल बुक इकॉनॉमिक ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्शन अँड रिसोर्स यूज इज रिटन बाय. इकॉनॉमिक्स अँड ॲग्रिकल्चर प्रोडक्शन अँड रिसोर्स यूज या अभिजात पुस्तकाचे लेखक डॅश डॅश यांनी केलेलं आहे. ऑप्शन्स आहेत J.E. फोस्टर, W.W. विल्कॉक्स, T.W. स्टूल्स अँड E.O. हेडी. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ठीक आहे, E.O. हेडी यांनी या बुकचं लिखाण केलेलं आहे. आपल्याला बुक्स अँड ऑथर्स इकॉनॉमिक्सचे ते सुद्धा बघायचं आहे लास्ट मिनिट प्रिपरेशनमध्ये. ही सिरीज आपण लवकर स्टार्ट करूयात. लास्ट मिनिट प्रिपरेशनमध्ये काय काय बघायला पाहिजे इकॉनॉमिक्समध्ये. सो द पर्सेंटेज शेअर ऑफ ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर टोटल outlay in India's 10th, 11th, 12th 5 years plan was dash dash respectively. आता 11व्या 12व्या आणि 10व्या 11व्या 12व्या या 5 वर्षाच्या पंचवार्षिक योजनेमध्ये टक्केवारीचा क्रम कसा होता हे सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत 22, 72.7, 18.1, 20, 19.7, 17.3, 23, 20.1, 19.5, 23.3, 20.9, 20.1. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी 20, 19.7 and 17.3, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग रूरल स्कीम्स मर्ज विथ स्वर्ण जयंती ग्राम रोजगार योजना. खालीलपैकी कोणत्या ग्रामीण योजनांचे सुवर्ण जयंती ग्राम रोजगार योजनेत विलीनीकरण करण्यात आले. एक आहे TRYSEM and MNP, DPAP and IRDP, ठीक है, NREP and RLEGP. सो याच्यातलं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन डी आहे IRDP and TRYSEM, ठीक आहे. या योजनेचे याच्यामध्ये विलगीकरण करण्यात आलं, ठीक आहे. ओके, देन हा आहे आपला मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स वाला क्वेश्चन. हा पण नॉन निगेटिव्हली कन्स्ट्रेन इन लिनियर प्रोग्रामिंग प्रोग्राम इज रिप्रेझेंटेड ॲज असा रिप्रेझेंट केला जातो तो. रेषीय प्रयोजनाच्या प्रश्नात अऋणात्मक सरोध खालीलपैकी कोणत्या मार्गाने दर्शवता येईल. 0 पेक्षा मोठा किंवा बरोबर असणार आहे, म्हणजे इकडचं जे असेल ते व्हॅल्यू, आणि याच्यात पण y पण कसा असणार आहे 0 पेक्षा मोठाच असणार आहे, ठीक आहे. ओके, इथे काय करायचं आहे व्हेन द कोरिलेशन कोएफिशिएंट r इज इक्वल टू +-1 देन 2 रिग्रेशन लाईन्स, ठीक आहे. 2 रिग्रेशन लाईन इथे कशा असणार आहेत कॉन्साइड असणार आहेत, अभिन्न असणार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन फॉर एक्सेप्टिंग अ नल हायपोथेसिस द कम्प्युटेड व्हॅल्यू ऑफ द टेस्ट स्टॅटिक शुड बी डॅश डॅश दॅन द क्रिटिकल व्हॅल्यू. रिक्त परिकल्पना स्वीकारायच्या असल्यास म्हणजे नल हायपोथेसिस स्वीकारायचा असल्यास मापन करण्यात आलेल्या सांख्यिकी चाचणी मूल्य हे निर्णायक मूल्यापेक्षा कसं असलं पाहिजे. ऑप्शन्स आहेत ग्रेटर, लेस, सुपरियर आणि सिग्निफिकंट. आणि याचं करेक्ट आन्सर आहे लेस असली पाहिजे. किती असली पाहिजे, कमी असली पाहिजे. क्रिटिकल व्हॅल्यू कमी असली पाहिजे, ठीक आहे. लास्ट क्वेश्चन आहे टू कम्प्यूट द एरिया अंडर अ कर्व वी यूज द कन्सेप्ट ऑफ डॅश डॅश. वक्राच्या खालील क्षेत्र मापन करायचे असल्यास आपण खालीलपैकी कोणत्या संकल्पनेचा उपयोग करतो. ऑप्शन्स आहेत डिफरन्शिएशन, लिमिट्स, इंटिग्रेशन्स अँड प्रोबॅबिलिटी, ठीक आहे.
व्यवच्छेदन, मर्यादा, समाकलन, संभाव्यता आणि याचं करेक्ट आन्सर आहे आपला ऑप्शन सी इंटिग्रेशन, समाकलन आपण करतो. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण हा 2018चा आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेला आहे. डू कमेंट इन सेक्शन की तुम्हाला याच्या पुढे आणखीन एक क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करायचा आहे की एक्झामसाठी जे आवश्यक अपडेटेड क्वेश्चन्स येत असतात त्यासाठी प्रिपरेशन करायची आहे. ठीक आहे. मॅथमॅटिकल क्वेश्चन्स तर घ्यायचेच आहेत आपल्याला, पण लेट मी नो अबाउट दिस ऑल्सो. सो थँक यू फॉर टुडेज सेशन.